लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला बालकल्याण समितीच्या प्रयत्नातून बिहार राज्यातील भरकटलेला मुलगा सुखरूप आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे। 16 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता आकाश कोठाले यांनी फुलंब्री पोलिसांना माहिती दिली की शिवशक्ती आश्रम परिसरात एक लहान मुलगा एकटाच फिरताना दिसत आहे। तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजीब सय्यद घटनास्थळी पोहोचले आणि मुलाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव अतिउल्ला रहमत उल्ला, वय 10 वर्ष, राहणार बागा, बेगुसराई, रेल्वे स्टेशन, बिहार असे सांगितले। पुढील चौकशीत त्याला छत्रपती संभाजीनगर येथील हडको बालगृहात ठेवण्यात आले। त्यानंतर महिला बालकल्याण समितीने बिहारच्या बेगुसराई समितीशी संपर्क साधला। या माध्यमातून मुलाच्या कुटुंबाचा शोध लागला। माहिती मिळाल्यावर समजले की मुलाचे वडील रहमत उल्ला हे छत्रपती संभाजीनगरमध्येच कामानिमित्त राहत असून मुलगा चुकून फिरत फुलंब्री परिसरात आला होता। यानंतर बालकल्याण समितीने मुलाला आणि त्याच्या वडिलांना समोर आणत त्यांची ओळख पटवून देत मुलाची सुखरूप पालकांकडे सोपवणूक करण्यात आली। या कार्यवाहीसाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाने, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, हेड कॉन्स्टेबल मुजीब सय्यद आणि वाहतूक चालक इलियास शेख यांनी मोलाची भूमिका बजावली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.